नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण कटोरी कशी वाळवायची, तर कटोरीचे माप कसे लावायचे, तर मी तुम्हाला सविस्तर म्हणजे असे सविस्तर आरामात असं सांगणार आहे. तर कटोरी कशी वाळवायची, तर आपण ड्रायग्राममध्ये कटोरी जे काढतो, तर तिला मोठं कसं करायचं, कारण फ्रंट भागाला आपण जेव्हा जोडतो, तर तेव्हा कटोरी लहान पडतो. तर आपल्याला काय करायचे, ब्लाऊजच्या मापावरून आणि आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर आपण ते कटोरी काढलेली का जेव्हा काढतो, तेव्हा डायग्राम बनवतो आपण, तेव्हा कटोरी काढतो. तर त्या कटोरीला आपल्याला मोठं करावं लागते, कारण आपण जेव्हा फ्रंटला जोडतो, तर तेव्हा आपली कटोरी कमी पडते. तर कमी नाही पडल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला मोठी कटोरी काढून घ्यायची आहे. तर ती कटोरी कशी काढायची, ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं कटोरीचं, तर ते मी एकदम आरामात आणि सविस्तरपणे माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा. कारण आपण स्किप करता पाहतो तर आपल्या लक्षात येत नाही. तर आपण स्किप न करता पहा, आरामात पहा, लक्षात ठेवा. कारण आपण पुढचे ब्लाऊज जेव्हा शिवायला जातो, तर आपल्या लक्षात येत नाही की आपण कसं मोजायचं, कसं कटोरी मोठी करायची किंवा माप कसं घ्यायचं. तर हे आपल्याला लक्षात नाही येत. तर बघा, आज मी तुम्हाला कटोरी मोठी कशी करायची तर बघा, ही कटोरी आहे. आपण मधून कटोरी बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कटोरीला मोठं करून घ्यायचं आहे. तर मोठं कसं करायचं, बरोबर आपल्याला इकडे इकडे आपल्याला बरोबर 1.25 इंच मार्जिन लावून घ्यायची आहे, बरोबर 1.25 इंच. तर इथं मी एक टाचणी लावून घेत आहे, कारण मागं पुढं होऊन जाते. तर बघा, अशी टाचणी लावून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडनं पण 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे. तर बघा, 1.25 इंच एवढा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ह्या साईडनं पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं, 9×36 साईजच्या कटोरीला आपल्याला मोठी कटोरी लागणार आहे. तर फ्रंटच्या भागाला ही कटोरी लहान होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कटोरी मोठी करायची आहे. तर आता आपण इथून इथून किती घेतलेला आहे, 1.25 इंच. ह्या साईडनं पण किती घेतला आहे, 1.25 इंच. आता ह्या साईडला आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. बघा, 1.25 इंच असं, म्हणजे एवढा भाग आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. बघा, असं 1.25 इंच आपल्याला वरच्या भागाला घ्यायचं आहे. ह्या साईडनं पण आपल्याला अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे, अर्धा इंच. तर आता काय करायचं आहे, आपल्याला आपल्याला बरोबर असं कटोरीला असा आकार द्यायचा आहे. तर बघा, आता मी कटोरीला असा आकार देत आहे, बरोबर. आता इथून पण आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे. आता काय करायचं आहे, हा जो आपण अर्धा इंच वाढवलेला आहे, बघा, अर्धा इंच आपण थोडा भाग, अर्धा इंच थोडासा कमी पण, एक रेषा कमी पण घेऊ शकतो. तर वाढवला आहे. तर आता इथून आपल्याला असं इकडे अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला इथून अशी हलकीशी अशी रेषा ओढून घ्यायची आहे. बघा, बघा, ह्या साईडने किती घेतलेला, 1.25 इंच आपण घेऊ शकतो. म्हणजे कटोरीचा साईज पाहून आपण घेऊ शकतो. ह्या साईडनं पण मी ना तेवढाच भाग वाढवलेला आहे. 1 इंच, 1.25 इंच आपण घेऊ शकतो. म्हणजे साईज पाहून घेऊ शकतो. आता काय करायचंय, दोनही भाग असं टेप लावून मोजून घ्यायचा आहे. तर बघा, इथं किती येत आहे, आपला भाग 8 येत आहे. तर दोनही, तर 8 येत आहे. तर आपला मध्यभाग कोणचा आहे, 4 इंच येत आहे. मध्यभाग म्हणजे टेपचा मध्यभाग येत आहे 4 इंच. असं धुमपटलं तर आपल्याला किती येते, 4 इंच येते. तर बघा, आपल्याला मध्यभागवर आपल्याला चॉक लावून घ्यायचा आहे. तर बघा, मी इथं चॉक लावून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, इथून आपल्याला खालच्या भागानं 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे 1.5 इंचावर मार्जिन करून इथं घ्यायची आहे. आता आपल्याला बरोबर असा भाग इथं जोडून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला भाग जोडून घ्यायचा आहे. बघा, जोडून घेतलेला आहे. तर आपला बरोबर असा सेम दोनही भाग मोजून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला टक्स जो लावतो, आता हा भाग आपण एवढा एक फ्रंटच्या भागाला जोडून घेतला. उरलेला भाग कटाई करून घ्यायचा आहे.
उरलेला भाग कटाई करून घ्यायचा आहे, सेम असा आकार द्यायचा आहे, बरोबर सेम असा आकार द्यायचा आहे. जिथून उरलेला भाग आहे त्याच्यापासून आपल्याला 2.5 इंच मोजून घ्यायचा आहे. बघा 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर मी आता कटोरी कटाई करून घेत आहे. तर बरोबर असा आकार दिलेला आहे मी, बघून घ्या. पूर्ण असा आकार दिलेला आहे, पूर्ण अशी कटोरी तयार केली आहे. किती मस्त अशी कटोरी आलेली आहे बघा. ही कटोरी जी आपण काटलेली आहे ही कटोरी 36 साईजच्या कटोरीला लहान होतो, तर आपल्या फ्रंटच्या भागाला जोडल्याच्या नंतर आपली कटोरी म्हणजे लहान पडतो. तर आपल्याला ह्या कटोरीचा माप म्हणजे कटोरी बरोबर अशी मोठी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर कटोरी जोडून घ्यायची आहे, तर ही व्यवस्थित कटोरी बसून जाईल. तर बघा आता मी कटिंग करून घेत आहे. तर बघा कटोरी तयार करून घेतलेली आहे. किती मस्त अशी कटोरी आलेली आहे, बघून घ्या. आता काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण कटोरी जोडल्याच्या नंतर आपला म्हणजे कटोरी आपली पूर्ण जोडून झालेली आहे, जर वाचला आपल्या कटोरीचा भाग, तर बरोबर सेम ठेवायचा आहे. आपल्याला कटाई नाही करायची आहे. तर आपली आता कटाई करून म्हणजे फ्रंटला कटोरी जोडून झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, बघा इथून आणि जेव्हा आपल्याला कटोरीचा टक्स लावतो, तर 2.5 इंचावर कटोरीचा टक्स लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या साईडनं 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण 1.5 इंच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता हा भाग मी असा दुमपटून घेत आहे. तर बघा अशी कटोरी होते. बघा किती मस्त अशी कटोरी बसलेली आहे. अशी आपली कटोरी तयार होते. तर काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा आपण कापड जेव्हा काढतो, तर लक्षात ठेवायचा आहे हा जो भाग आपण काढतो तो कधी पण कापडवर पंच आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जर आपल्या कापडवर पंच आली, जरी आपली कटोरी कमी जास्त झाली, तरी पण आपल्या कटोरीचा आकार म्हणजे पंच असला तर परफेक्ट आपल्या कटोरीचा चेस्टचा साईज बरोबर असा कटोरीमध्ये बसतो. कारण आपण काळजी घ्यायची, जेव्हा आपण कापड काढतो तर हा भाग आपल्याला कटोरीचा भाग आपल्याला पंच आलेला भाग म्हणजे काटायचा. दोनही साईडनं असा पंच आला पाहिजे असा कापड काटायचा. तर कटोरी जे कमी जास्त झाली तरी पण आपली कटोरी व्यवस्थित परफेक्ट आपली कटोरी बसते. म्हणजे पंच आलेल्या कटोरीमध्ये छातीच्या चेस्टच्या साईडला आपल्याला पंच येतो, तेव्हा आपली कटोरी बसते. तर सगळी म्हणजे कटोरीवरच ब्लाऊज राहतो. कसं कटोरी जर बिघडली, आपलं कशीची आपट झाली, बरोबर आली नाही, अशी म्हणजे प्लेन झाली, तर कटोरी बाया बोंबलतात, माझी कटोरी व्यवस्थितच नाही शिवली, माझ्या कटोरीचा टक्सच बरोबर नाही आला, मागं पुढंच शिवला. एक बाई 10 लोकांना सांगते का बाई त्या बाईनं माझा ब्लाऊजच बिघडवला. तर असं नाही झालं पाहिजे. तर कसं म्हणजे आपली जर कटोरी व्यवस्थित आली, आपली पायपिंग व्यवस्थित आली, तर बघा पायपिंगवर फिनिशिंग असतो. पायपिंग बरोबर आपली गळ्याला अशी चिपकून राहिली, तर ब्लाऊज म्हणते किती मस्त असं ब्लाऊज शिवलं. एक बाई 10 बायांना सांगते बा तिनं मस्त ब्लाऊज शिवलं, बघ तिचं ब्लाऊज किती सुंदर असं दिसत आहे. तर अशा बाया काय, एक बाई दुसऱ्या बाईला सांगते, दुसरी बाई तिसऱ्या बाईला सांगते, अशाने आपले गिऱ्हाईक वाढतात, म्हणजे आपल्याकडे ब्लाऊजही येतात. तर कसं आहे आपण आरामात शिवायचं, घाई गडबडीनं शिवून घ्यायचं नाही. पायपिंग व्यवस्थित करायची, कटोरी व्यवस्थित करायची. आणि कटोरी जेव्हा आपण कापड जेव्हा काढतो तर काळजी घ्यायची का तिरकसपणे कापड आपण काटल्या पाहिजे. याचा व्हिडिओ मी टाकला आहे. ब्लाऊजला कटोरी जेव्हा काढतो तर पंच कसा आला पाहिजे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही नक्की त्या व्हिडिओला भेट द्या आणि नक्की तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यामधून कटोरी कशी काटायची, कटोरीला पंच कसा येतो तो तिथं नक्की सांगितलाय. तुम्ही त्याच्यामधून शिका, काहीतरी व्यवस्थित कटोरी बनवायला शिका. आणि आपली म्हणजे कोणत्याही ब्लाऊजची असो, जेव्हा फिनिशिंग साफ येतो तर ब्लाऊज व्यवस्थित म्हणजे असा बसतो शरीरावर, त्यांना व्यवस्थित वाटतो, तर बाया आपल्याकडे कस्टमर येतातच, आपल्याला शिवायला पण नाही सुधरत. तर अशी कटोरीची ही माहिती होती. तर बघा अशी कटोरी तयार करून घेतलेली आहे मी. तर बघा, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
चला तर मग आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.